तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। महायुतीमध्ये दंगा नको हे धंगेकरांना सांगितलंय। मोहोळ धंगेकरांच्या वादावर शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर शिंदेंनी समज देऊनही रवींद्र धंगेकर मात्र ठाम आहेत, जिथे अन्याय होईल तिथे उभं राहणार, माघार घेणार नाही असं धंगेकरांनी संकेत दिलेत। मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही। पण ते जे करतायत त्याला पाठिंबा आहे का? नाही नाही, अरे बाबा, आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते बोललेत। आता त्यांना सांगितलेलं आहे मी, शेवटी महायुती आपली आहे, महायुतीच्या माध्यमातून आपल्याला विरोधक जे आहेत विरोधकांच्या हातात कुठल्याही कोलीत द्यायचं नाही। माननीय एकनाथ शिंदेंनी दर्शन घेतल्यानंतर आपण सगळेजण भेटलो त्यांना आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की 2 दिवसात हा तोडगा निघेल। आता मला विश्वास आहे की केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे साहेबांबरोबर बोलले असतील आणि त्यांनी सांगितलं असेल की मी 2 दिवसात हे जैन मंदिर जे त्याच्यामध्ये जे बिल्डर लॉबीने ह्याला जो गराडा घातलाय हा गराडा काढून मी जैन समाजाला हे मंदिर देईन असं आश्वासन त्यांना दिलेलं दिसतंय आणि त्याचा मला आनंद आहे की साहेब म्हणले की 2 दिवसात त्याचा तोडगा आपण काढूया आणि 2 दिवसात तोडगा नाही निघाला तर शेवटी जैन समाजाच्या बरोबर मी कायम राहणार आहे।